अनिल पहिला चेंडू राईट आर्म राऊंड इकडे मारा करतोय आणि हा डिक्लेअर झोनमध्ये जाताना चेंडू 2 धावेने आपलं खातं खोललं. राज यांनी 2 धावा. आणि निश्चितच मला वाटतं हा चौकार तो का पाहायचा आहे आणि 4 धावा. सीमारेखा बाहेर जातोय चेंडू. 4 धावाने संघ पुढे धाव संघावरती 6. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती चौकार म्हणून स्वागत केलं आणि चव्हाण यांचं आणि तिसरा चेंडू राजसाठी राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा हा डिक्लेअर झोनमध्ये जाताना चेंडू 2 धावेने संघ पुसतोय. पुन्हा तो 8 धावसंख्येवरती. धावसंख्येवरती 8. षटक चालू पहिलं पॉवर प्लेचं राज आणि देवेंद्र 2 मोठे खेळाडू. तिथं मात्र निश्चित डिक्लेअर झोनमध्ये जाताना चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या डबल फिगरने पोहोचताना धावसंख्या 10. षटक चालू आहे पहिलं पॉवर प्लेचं. सुंदर फलंदाजी राज काल पण सुंदर फलंदाजी केली होती राज यांनी आणि आज पण त्याच प्रकारे सुंदरशी फलंदाजी करताना राज अनिल पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेने संघ पोहोचतोय 12 वरती. कोणी अजित भंडारे आणि खणखणीत मारलेला षटकार. धावसंख्या होते ती 18. बोल काय बोलतो तू? अजित भंडारे का? प्रत्येक षटकाला 500 आणि हा हॅट्रिक मारी 1000. अजित भंडारे ना. आणि हे षटक संपलेलं आहे. महागडं षटक असं म्हणावं लागेल. या षटकामध्ये 18 धावा कुठल्या गेल्या त्या राज आणि अनिलच्या षटकामध्ये. हितेश देवेंद्रसाठी एक बक्षीस आलेलं आहे अजित भंडारे यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि जर हॅट्रिक मारली षटकारांची तर 1000 रुपयाचं अजित भंडारे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. देवेंद्र पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 आणि लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपये अजित भंडारे यांच्याकडून. खास देवेंद्र पाटील यांच्यासाठी आहेत ते. नितेश पहिला चेंडू देवेंद्रसाठी आणि कव्हरच्या रुमाला चेंडू निश्चितच 4 रन चौकाराने स्वागत केलं. चौकाने आपलं खातं खोलं देवेंद्र पाटील यांनी आणि धावसंख्येत बदल 22. आणि पुन्हा एकदा निश्चितच चौकार जातोय. धावसंख्या होती 26.
धावसंख्या झाली आहे ती 26. त्याचबरोबर नंदकुमार ठाकूर, मनोहर वैद्य आणि पुष्पाताई तहोई यांचं इथं आगमन झालेलं आहे. गोवंडी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक असं स्वागत त्यांचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हितेश यांचा देवेंद्रसाठी कट करण्याचा प्रयत्न, निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. निर्धाव चेंडू तर ते 2 चेंडूवरती लगातार 2 चौकार मारले होते. देवेंद्र पाटीलसाठी एक बक्षीस आहे. जर षटकार मारला तर अजित भंडारे यांच्याकडून 500 रुपयाचा आणि लागोपाठ 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस देवेंद्र पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. देवेंद्र पाटील वैयक्तिक 8 या धावसंघाकडे खेळताना धावसंख्या संघाची आहे ती 26. पुढचा चेंडू हितेश यांचा देवेंद्रसाठी मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा जातोय तो गोलंदाज हितेश यांच्याकडे. धावसंख्या रोखून धावसंख्या दिली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार जरूर मारले, पण 2 चेंडूवरती निर्धाव दोन्ही चेंडू फेकले, ते म्हणजे हितेश यांनी देवेंद्र पाटील. हितेश पुढचा चेंडू देवेंद्रसाठी निश्चितच रॉकेट चेंडू जातोय. निश्चित मला वाटतं चौकार जातोय पाहायचा आणि 4 धावा चौकाराने स्वागत करतो. या षटकामध्ये 3 चौकार मारले तर आतापर्यंत देवेंद्र यांनी धावसंख्या होती ती 30. पहिल्या षटकामध्ये 18 धावा निघाल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये 12 धावा निघतात अजूनपर्यंत. आणि शेवटचा चेंडू बाकी अजून या षटकातला. दोन्ही षटकं महागडी बनावं लागेल. हितेश पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू देवेंद्रसाठी. आणि अजित भंडारीकडून देवेंद्र पाटीलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या षटकारासाठी. आणि लगातार 3 षटकार मारले तर 2000चं बक्षीस आहे अजित भंडारी यांच्याकडून. दोन्ही षटकामध्ये 18 धावा निघाल्यात. धावसंख्या होती 36. धावसंख्या झाली ती 36. 2 षटकामध्ये धावसंख्या होती ती पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 18. धावसंख्या झाली ती 36. सुंदर फलंदाजी राज आणि देव यांच्याकडून. लक्षा गोलंदाज लक्षा निधव चेंडू फेकला. राज यांना काही संबंध नाही, जाऊ दिला किपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि पहिला चेंडू टाकला होता. निधव धावसंख्या दिली होती 36. 2 षटकामध्ये धावसंख्या केली होती देवेंद्र आणि राज यांनी. सुंदर फलंदाजी दोघांची राज आणि देवेंद्र यांच्याकडून. लक्षा पुढचा चेंडू राजसाठी. आणि एक धाव इथं भेटते, चोरटी धाव म्हणावं लागेल. धावसंख्या दिली ती 37. गोवंडी प्रीमियर लीग 2020 पहिली ओली स्पर्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेसाठी जो आजचा सामना खेळला जातोय तो चॅलेंजर्स आणि नाव चॅम्पियन्स यांच्यामध्ये. आणि निश्चितच मला वाटतं षटकार पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस देवेंद्र पाटील यांच्या खिशामध्ये जाताना 1000 रुपये झालेले आहेत. अजित भंडारी लक्षात असू द्या, पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकावरती 500 आणि दुसऱ्या षटकाला सुद्धा 500. 1000 रुपये काढून ठेवायचे आहेत तुम्ही किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचे आहेत. आणि लगातार 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे देवेंद्र पाटील यांच्यासाठी. पुढचा चेंडू लक्ष यांचा देवेंद्र पाटीलसाठी आणि निश्चितच मला वाटतं हा चेंडू जातोय सीमा चौकार आणि 4 धावेने संघ पोहोचतोय. आता मात्र 47 अक्षरशः धावांचा इथं पाऊस पडताना स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संकुलावरती देवेंद्र आणि राज यांच्या बॅटतून निघतोय. कारण धावसंख्या होती, 3रं षटक चालू आहे अजून. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या निघते ती 47 आणि 2 चेंडू अजून बाकी आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या आहेत ते लक्ष. आणि पुढचा चेंडू लक्ष यांचा देवेंद्रसाठी.
सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या आहे ती भावेश पाटील. भावेश भावेश शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या आहे ती 47. आणि हा निश्चित षटकार होतोय पुन्हा एकदा. दीपचर्येने मारले षटकार, उत्तुंग असा षटकार. 1500 रुपये झालेले आहेत. अजित भंडारी लक्ष असू द्या. 500 500चे 3 नोट आणून द्यायचे तिथे आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. साईज ट्रॅव्हल्स यांच्याकडून देवेंद्र आणि राजसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद साईज ट्रॅव्हल्स कडून. धावसंख्या होते ती भावेश भावेश इथे यायचंय. किती आले स्कोर? 53. धावसंख्या होती ती 53. 3 षटकं संपली. धावसंख्या 53. हितेश वैयक्तिक दुसरं. खूपच उजव्या बारदाना चेंडू अवांतर घोषित होतोय. 1 धावेने संघ पुढे सरतो. धावसंख्या दिली 54 आणि षटक चालू आहे ते 4थं. हितेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच उजव्या बारदाना चेंडू अवांतर घोषित होतोय आणि 1 धावेने संघ पोहोचतोय तो मात्र 55 धावसंख्यावरती. राजानी देवासाठी 500 रुपयाचं बक्षीस थवे यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. आणि निश्चितच मला वाटतं झेल होतो का पाहायचंय. लक्ष झेल खाली जातोय आणि झेल सोडलेले आणि आज चौका. 4 धावेने संघ पुढे सरसावताना मोठा धावसंख्येच्या किती आले? धावसंख्या तरी 59 धावसंख्या होते. मोठी धावसंख्या उभारताना इथे देवेंद्र आणि राज. षटक चालू आहे 4थं. धावसंख्या होती ती 59. एकच चेंडू झालेला आहे षटकातला. हितेश महागडं षटक. पुन्हा एकदा आणि निश्चितच हा आणि चौकार. धावसंख्या होती 63. अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय इथे. राज आणि देवेंद्र. पुन्हा एकदा चौका जातोय. निश्चितच लगातार 3 चौकार मारलेत राज जाधव यांनी आणि धावसंख्या पोहोचते ती 67. सुंदर फलंदाजी. आता खेळल्या गेल्या सामन्यामध्ये देवेंद्र आणि राज सुंदरपैकी फलंदाजी करतायत. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतायत. अक्षरशः टीमचं नाव काय? चॅम्पियन्स संघाची पुरी गोलंदाजी वातात लावून टाकली पूर्ण. ती म्हणजे राज आणि देवेंद्र यांनी. धावसंख्या 67. पहिली जोडी मैदानात. पुन्हा एकदा निश्चित झेल होतो का पाहायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात त्या झेल खाली आणि पुन्हा एकदा झेल सुटलेले लक्ष आहे. इथं एक सुद्धा धाव नव्हती. 2 धावा भेटत आहेत. धावसंख्या होते ती मात्र 69. षटक चालू होते 4थं आणि 2 चेंडू या षटकातले अजून बाकी. हितेश राजसाठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. खूपच उजव्या बारदाना चेंडू. धावसंख्या होते 2 धावसंख्या झाली ती 71. महागडं असं षटक हितेशांचं. कारण झेल सुद्धा सुटले या षटकामध्ये लक्ष यांच्याकडून. 2 झेल सुटलेले होते
आणि त्या पुरेपूर फायदा उडत राज आणि पुन्हा एकदा देवेंद्र पाटील आणि झेल होतं का पाहायचं निश्चित. पुन्हा एकदा कुमार यांनी झेल सोडलेला आहे. एकामागून एकशे झेल सुटलेले आहेत आणि निश्चितच हे तुम्हाला महागडे पडतायत. आणि धावसंख्या 2 आहे सर. धावसंख्या होती आता मात्र ती 73. धावसंख्या झाली 73 आणि अजून शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. आतापर्यंत जी स्पर्धेमध्ये मला वाटतं 83 ही धावसंख्या उच्चांक होती, पण आतापर्यंत धावसंख्या झाली ते 73. अजून शेवटचे एक षटक बाकी असावं. वाईट बॉल पुन्हा एकदा खूपच उजव्या टिबारा चेंडू. धावसंख्या होती ती 74 आणि शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. 1 2 3 9 बॉल टाकले अजूनपर्यंत. या षटकामध्ये अजूनपर्यंत मला वाटतं ती 9 चेंडू फेकलेले आहेत. खूपच गछाळ गोलंदाजी म्हणता येईल अशी इतिहास यांच्याकडून. देवेंद्र पाटील मारले रॉकेट शॉट. मला वाटतं निश्चितच षटकार जातोय मिड ऑनच्या दिशेने आणि मिड ऑफच्या दिशेने षटकार. आणि पुन्हा एकदा धावसंख्या होती आता मात्र 80 धावसंख्या झाली आहे ती 80. देवेंद्र पाटील 2000 प्राईज झालेला आहे. अजित भंडारे लक्ष असू द्या 2000 रुपये झालेले आहेत. देवेंद्र पाटील यांच्या मला खात्यात तो चेक जमा होईल किंवा गुगल पे होईल. धावसंख्या झाली ती 80. आतापर्यंत जी खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये 83 ही धावसंख्या उच्चांक होती आणि आता ही शेवटचं षटक अजून बाकी आहे आणि धावसंख्या झाली ती 80. पहिली जोडी मैदानामध्ये. स्कोर किती आला वैयक्तिक सांग ना. किती खेळतात राज 12 चेंडूमध्ये 33 धावा करून खेळतोय आणि देवेंद्र पाटील 12 चेंडू 42 धावा. सुंदर फलंदाजी ऋषिकेश धाडवे. तर ऋषिकेश आपल्या संघासाठी काय करतो पाहायचं आहे. शेवटचं षटक धावसंख्या झाली 80. 83 धावसंख्या उच्चांक होती आतापर्यंत आणि शेवटचे 6 चेंडू अजून बाकी आहेत. देवेंद्र पाटील वैयक्तिक 42 धावसंख्या त्यांनी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पुरेपूर फायदा उठवता आला राज याला. धावसंख्या दिली ती 82. सुंदर फलंदाजी करतायत राज आणि ग्राउंड मध्ये नवीन बॉल येतो नाही हा जुना बॉल. अक्षरशः धुमाकूळ घातला दोन्ही फलंदाजांनी. राज आणि देवेंद्र यांच्या बॅटतून अक्षरशः पाऊस पडतोय धावसंख्यांचा. पुढचा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा झेल होतं का पाहायचं आहे. नाही षटकार निश्चित जाणार. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे कुमार पाटील यांनी. एकच धावसंख्या झाली ती 83. 83 धावसंख्या झालेली आहे. कोहली किंग या संघाने 83 धावा केल्या होत्या आणि आता याचं नाव काय चॅम्पियन संघाने धावसंख्या नेली ते 83. वैयक्तिक 42 धावसंख्येवर खेळताना देवेंद्र पाटील. पुढचा चेंडू ऋषिकेश सांगतात देवेंद्रसाठी खूपच उजव्या टिबादाने चेंडू. नो बॉलचा इशारा आणि फ्रेट. 3 धावाने संघ होतोय तो 86. 86. अजित भंडारी ते कुठे असतील त्यांनी 2000 रुपये झाले देवेंद्रसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मैदान चेंडू. 2 धावा नाही. बॅनरच्या खाली गेला चेंडू. बॅनरच्या खाली गेला असेल तर 2 धावा असेल सर. 2 धावा. धन्यवाद. 2 धावा देवेंद्रच्या खात्यामध्ये आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होती ती 88 झाली. 88 फायटर्स. 14 चेंडू आणि 46 धावांनी खेळतोय देवेंद्र पाटील. पुन्हा एकदा खूपच डाव्या टिबार चेंडू जातोय आणि निश्चितच व्हाईट बॉलचा इशारा. 44 धावसंख्या करतो सॉरी. वैयक्तिक 44 आणि 100 पार होतं काय पाहायचंय. अजित भंडारी मला वाटतं त्यांनी सांगितलं मेसेज आला की तुम्हाला गुगल पे आम्ही करू, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.
धावसंख्या वैयक्तिक 44 धावसंख्या देवेंद्र पाटील, ऋषिकेश धाडवे आणि निश्चित पुन्हा एकदा खंडकरी मारून षटकाने स्वागत करतो. धावसंख्या वैयक्तिक 50 धावसंख्या करतो देवेंद्र पाटील. आक्रमक असा देवेंद्र पाटील खरोखर सुंदर फलंदाजी केली ती सामन्यामध्ये आणि धावसंख्या होती ती 97. 15 चेंडूमध्ये त्यांनी 50 धावा केल्या आहेत. खरोखर अभिनंदन तुमचं देवेंद्र पाटील. आक्रमक असा देवेंद्र पाटील. ऋषिकेश पुढचा चेंडू देवेंद्रसाठी पुन्हा एकदा खूपच पुष्पा थवईकडनं 500 रुपये देवेंद्र पाटील. देवेंद्र पाटील यांच्यासाठी पुन्हा एक पुष्पा थवी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 100 झाले. देवेंद्र पाटील धावसंख्या दिली ती 100. खरोखर टाळ्या वाजून स्वागत केले पाहिजे या संघाचं दोन्ही खेळाडूंचं. विदाऊट विकेट ऋषिकेश धाडवे देवेंद्रसाठी पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा वारंवार वाईट बॉल खूपच डाव्यास्ती भारत चेंडू जातोय आणि संपेल काय धावसंख्या होते ती 101. आतापर्यंत जी स्पर्धा खेळली गेली त्यामध्ये सगळ्यात उच्चांक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा 2 धाव्याने संघ पोचतोय किती 103 धावावरती. ह्याच ग्राउंडवरती आमदार चषकमध्ये घाटल्या संघाने 106 धावा केल्या.